नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिक्षण सेवक भरती। याच्यामध्ये जो महत्त्वपूर्ण विषय आहे विज्ञान, याच्यावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। त्यामध्ये बघा, त्यापूर्वी YSK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, एखाद्या वस्तूची आरशातील प्रतिमा खालीलपैकी कशी असते किंवा कशी दिसते? त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत बघा। पर्याय क्रमांक 1 आहे, आरशाच्या पुढे पण तेवढ्याच अंतरावर। परत पर्याय क्रमांक 2 आहे, आरशाच्या मागे पण आरसा व वस्तू एवढ्या अंतरावर। आणि पर्याय क्रमांक 3 आहे, आरशाच्या मागे पण वस्तू व वस्तूच्या निम्म्या अंतरावर। पर्याय क्रमांक 4 आहे, आरशा मागे पण वस्तू व आरसा यांच्या दुप्पट अंतरावर। तर याच्यामध्ये जे योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 2, आरशाच्या मागे पण आरसा व वस्तू एवढ्या अंतरावर आरशातील प्रतिमा दिसते विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा, पांढऱ्या प्रकाशाची किरणशलाका प्रिझममधून जाऊ दिल्यास कोणत्या रंगाच्या प्रकाश किरणांचे विचलन सर्वात कमी होते? त्याच्यामध्ये पर्याय आहेत बघा। पर्याय क्रमांक 1 आहे तांबड्या, पर्याय क्रमांक 2 आहे पिवळ्या, पर्याय क्रमांक 3 आहे जांभळ्या आणि पर्याय क्रमांक 4 आहे निळ्या। तर याच्यामध्ये तांबड्या रंगाच्या ज्या प्रकाश किरणांचे विचलन आहे ते सर्वात कमी होतं विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 पहा, सौर तापकामध्ये सूर्यप्रकाश संकेंद्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणते आरसे वापरतात? त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे बहिर्वक्र पृष्ठभागाचे, 2 नंबरचा पर्याय आहे आंतरवक्र पृष्ठभागाचे, 3 नंबरचा पर्याय आहे सपाट पृष्ठभागाचे, 4 नंबरचा पर्याय आहे यापैकी सर्व। तर याच्यामध्ये जे योग्य उत्तर आहे ते आहे आंतरवक्र पृष्ठभागाचे। सौरतापकामध्ये सूर्यप्रकाश संकेंद्रित करण्यासाठी आंतरवक्र पृष्ठभागाचे आरसे वापरतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, गोलीय आरशासमोर तुम्ही कितीही अंतरावर उभे राहिले तरी प्रतिमा सुलटी दिसते, म्हणून तो आरसा खालीलपैकी कोणता असेल? तर याच्यामध्ये पर्याय बघा, पर्याय क्रमांक 1 आहे सपाट, पर्याय क्रमांक 2 आहे आंतरवक्र, पर्याय क्रमांक 3 आहे बहिर्वक्र, पर्याय क्रमांक 4 आहे सपाट किंवा बहिर्वक्र। तर याचं जे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 4, सपाट किंवा बहिर्वक्र। गोलीय आरशासमोर तुम्ही कितीही अंतरावर उभे राहिले तरी प्रतिमा सुलटी दिसते, म्हणून सपाट किंवा बहिर्वक्र आरसा वापरतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा, कोणत्याही माध्यमातून ध्वनीचे प्रसारण होत असताना माध्यमात काय निर्माण होतात? त्यामध्ये पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 बघा, संपीडने व विरळणे, 2 नंबरचा पर्याय आहे संपीडने व शिखरे, पर्याय क्रमांक 3 आहे शिखरे व दऱ्या, 4 आहे शिखरे व विरळणे। तर याच्यामध्ये जे योग्य पर्याय आहे संपीडने व विरळणे माध्यमातून ध्वनीचे प्रसारण होत असताना माध्यमात जे निर्माण होतं ते आहे संपीडने व विरळणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा, ध्वनी तरंग हे डॅश डॅश आहेत, ध्वनी तरंग हे अनुतरंग आहेत। याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 आहे अवतरंग, 2 आहे अनुतरंग, 3 आहे द्विमितीय तरंग, 4 आहे एकमितीय तरंग। त्याचं योग्य उत्तर आहे अनुतरंग। प्रश्न क्रमांक 7 पहा, फिरणारा पंखा हा खालीलपैकी कोणती गती दाखवतो?
तर फिरणारा जो पंखा असतो घरामध्ये आपल्या, तर ते जे दाखवते ते पर्याय दिलेले आहेत बघा इथं. स्थानांतरीय गती, दोलन गती, घूर्णन गती आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर फिरणारा जो पंखा आहे तो घूर्णन गती दाखवतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. गतीविषयक कोणत्या समीकरणाने पदार्थाचे ठराविक कालावधीमध्ये झालेले विस्थापन काढतात? तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे पहिले समीकरण, पर्याय क्रमांक 2 आहे दुसरे समीकरण, पर्याय क्रमांक 3 आहे तिसरे समीकरण, पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे, गतीविषयक कोणत्या समीकरणाने पदार्थाचे ठराविक कालावधीमध्ये झालेले विस्थापन काढतात? तर दुसरे समीकरण जे असते ते ठराविक कालावधी झालेले विस्थापन काढतात याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 9 पहा. खालीलपैकी कोणत्या कोळशास चारकोल म्हणतात? पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 आहे लोणारी कोळसा, पर्याय क्रमांक 2 आहे लाकडी कोळसा, पर्याय क्रमांक 3 आहे लोणारी किंवा लाकडी कोळसा आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे लोणारी किंवा लाकडी कोळसा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. बलाचे एकक कोणते आहे? तर बलाचे एकक विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहिती असेल, बलाचे एकक हे न्यूटन आहे. पर्याय दिलेले आहेत बघा इथं. पर्याय क्रमांक 1 आहे न्यूटन, 2 आहे चौरस मीटर, 3 आहे घनमीटर, 4 आहे न्यूटन प्रति चौरस मीटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. बलाचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे? बलाचा संबंध हा त्वरणाशी असतो. यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे त्वरण, पर्याय क्रमांक 2 आहे संवेग, पर्याय क्रमांक 3 आहे गती, पर्याय क्रमांक 4 आहे जडत्व. तर बलाचा जो संबंध असतो तो त्वरणाशी असतो. प्रश्न क्रमांक 12 पहा. सर्वात प्रथम अँटीबायोटिकचा शोध कोणी लावला? तर याच्यामध्ये सर्वात प्रथम अँटीबायोटिकचा जो शोध लागला ते आहेत ए फ्लेमिंगजी. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 13 पहा. प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी जिप्सम या घटकाचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत बघा. मॅग्नेशियम, जिप्सम, झिंक, क्लोरीन. तर योग्य पर्याय आहे प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी जिप्सम या घटकाचा उपयोग केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा. डॅश डॅश याचा उपयोग केक ठोकळा बनवण्यासाठी करतात किंवा बनवण्याकरिता करतात. याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. विरंजक चूर्ण, बेकिंग सोडा, पर्याय क्रमांक 3 आहे वॉशिंग सोडा आणि 4 आहे ऑक्सीक्लोरेट. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बेकिंग सोडा. तर केक ठोकळा बनवण्यासाठी बेकिंग सोड्याचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 15. हायड्रोजन बॉम्बची निर्मिती कोणी केली? तर याचं जे योग्य उत्तर आहे एडवर्ड टेलर. पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे हायजेनबर्ग, 2 आहे मॅक्सवेल, 3 आहे निल्स बोर आणि 4 आहे एडवर्ड टेलर. हायड्रोजन बॉम्बची निर्मिती ही एडवर्ड टेलर यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा. फोटोग्राफीमध्ये कोणत्या आम्लाचा उपयोग केला जातो? फोटोग्राफीमध्ये पर्याय क्रमांक 1 आहे फॉर्मिक आम्ल, 2 आहे ऑक्झॅलिक आम्ल, 3 आहे ॲसिटिक आम्ल, 4 आहे सायट्रिक आम्ल. तर याच्यामध्ये फोटोग्राफीमध्ये ऑक्झॅलिक आम्ल याचा उपयोग केला जातो. पर्याय क्रमांक 17 पहा.
डॅश डॅश हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असणारे प्राणी असून त्यांना स्पंज असेही म्हणतात. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पोरीफेरा. पोरीफेरा हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असणारे प्राणी असून त्यांना स्पंज असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 18 पहा. पांढरे सोने कशाला म्हणतात? पांढरे सोने जे आहे ते प्लॅटिनम या घटकाला म्हणतात. तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे प्लॅटिनम, 2 आहे सोने, 3 आहे चांदी, 4 आहे लोखंड. तर याचं जे योग्य उत्तर आहे पांढरे सोने ते प्लॅटिनम. प्रश्न क्रमांक 19 पहा. पुढीलपैकी कोणती किरणे ही प्रभाररहित असतात? तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. अल्फा किरणे, बीटा किरणे, गॅमा किरणे आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे गॅमा किरणे. गॅमा किरणे ही प्रभावरहित असतात. प्रश्न क्रमांक 20 पहा. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला डॅश डॅश म्हणतात. याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत बघा. स्टार्च, 2 आहे शर्करा, 3 आहे स्निग्ध आणि 4 आहे प्रथिने. तर अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिने असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 21 पहा. हाडामध्ये आढळणारे प्रथिन कोणते? तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. केरॅटिन, 2 आहे ऑक्झिन, 3 आहे ॲक्टिन आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे हाडामध्ये आढळणारे प्रथिन ऑक्सिन असतात. प्रश्न क्रमांक 22 पहा. टोमॅटो रसाचे pH मूल्य किती असते? तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. 5.1, पर्याय क्रमांक 2 आहे 4.1, पर्याय क्रमांक 3 आहे 7.1 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 9.6. तर याचं जे योग्य उत्तर आहे टोमॅटो रसाचे pH मूल्य हे 4.1 एवढे असते. प्रश्न क्रमांक 23 पहा. एड्स रोगाचे विषाणू शरीरात कोणत्या घटकावर परिणाम करतात? चं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय पहा. श्वसन संस्था, परत 2 नंबरचा पर्याय आहे अस्थिमज्जा आणि 3 नंबरचा पर्याय आहे श्वेतपेशी, 4 नंबरचा आहे चेतापेशी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे श्वेतपेशी. तर एड्स रोगाचे विषाणू शरीरात श्वेतपेशी या घटकावर परिणाम करतात. प्रश्न क्रमांक 24 पहा. खालीलपैकी कोणता घटक अंधारात चमकतो? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे गंधक, 2 आहे फॉस्फरस, 3 आहे पारा, 4 आहे चांदी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे फॉस्फरस हा घटक अंधारात चमकतो. प्रश्न क्रमांक 25 पहा. कोणत्या शास्त्रज्ञाने आनुवंशिकतेची मूलतत्वे शोधून काढली? तर याच्यामध्ये पर्याय आहेत बघा. फ्लेमिंग, चर्चिल, मॉर्गन आणि पर्याय क्रमांक 4 आहे मेंडेल. तर मेंडेल या शास्त्रज्ञाने आनुवंशिकतेचे मूलतत्व शोधून काढली. आशा आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला 25 प्रश्न पुढील तुमच्या भविष्यातील परीक्षा देण्यासाठी उपयोगी पडतील. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.